मुंबई लोकलमध्ये एक थरारक हत्या. पावसामुळे सुरू असलेला वाद जीवावर बेतला. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक घटना घडली. एका साध्या वादाचं रूपांतर एका हत्येमध्ये झालं. एका 22 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. विषय काय आहे त्याला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. मुंबईची लोकल रोज लाखो लोकांना त्यांच्या घरी पोहोचवते. पण काही दिवसापूर्वी एका तरुणाचा हा प्रवास शेवटचा ठरला. 22 वर्षीय मयांक लोहार काम संपून नेहमीप्रमाणे लोकलने घरी निघाला होता. बाहेर जोरदार पाऊस होता. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात काही प्रवासी दरवाजा बंद करत होते, तर काहींना दरवाजा उघडा हवा होता. याच छोट्याशा कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा नेहमीप्रमाणे जो वाद होतो तसा वाद आहे, काही वेळाने थांबून जाईल. पण काही क्षणातच वातावरण एकदम बदललं. वाद वाढत गेला आणि अचानक एका प्रवाशाने धारदार हत्यार काढलं आणि मयांकवर सरळ हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मयांक एकदम गंभीर जखमी झाला. लोकल धावत होती. डब्यात गोंधळ उडाला होता. प्रवाशांनी त्याला मदत करायचा प्रयत्न पण केला, पण मयांक एकदम गंभीर जखमी झालेला होता. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर आरोपी पळून गेला. पोलिसांनी CCTV आणि त्यांच्या तपासाद्वारे आरोपीला आता सध्या अटक केली आहे आणि पुढील तपास चालू आहे. एका छोट्याशा वादातून एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की मुंबई लोकल प्रवाशांसाठी खरोखर सुरक्षित आहे का? या घटनेवर तुमचं मत काय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.